बिग बॉस मराठी सीझन 6 काल कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. सचिन आणि सागर दोघांना एक एक मत मिळालं होतं आणि जे शेवटचं तिसरं जे निर्णायक फेरी होती ती नंतर होणार होती, म्हणजे आज होणार आहे ती. पण तुम्हाला खूप जाणण्याची उत्सुकता असेल की कोण झाला असेल कॅप्टन, कोण झाला असेल कॅप्टन. तर कॅप्टन झालेले आहेत एंटरटेनमेंटचे फंडे सागर कारंडे. सागर कारंडे बनले कॅप्टन. आणि असंही विशाल सचिनच्या बाजूने असूनही सचिनच्या बाजूने मनापासून खेळत नव्हता. त्याला सागरलाच कॅप्टन करायचं होतं आणि ते त्यांनी केलं. आणि विशाल जसं आपण म्हणलं गेमर आहे, ॲक्च्युली विशालही नाही निवडायचंच नव्हतं सचिन कुमावतजींनी. पण एक मी सांगू इच्छिते की तुम्हाला वाटत असेल की सचिन कुमावतजी घरातनं बाहेर जातील, तर शक्यता आहे. तसं पाहायला गेलं तर वोटिंग ट्रेंडमध्ये ते नंबर 3वर आहे. मी थोड्या वेळात करणार वोटिंग ट्रेंड सांगेल तुम्हाला. पण कंटेंटच्या मामल्यात बिलकुल नाही यार, बिलकुल कंटेंट नाही बाई. कंटेंट बिलकुल नाही आहे शोमध्ये. गेम बिलकुल खेळत नाही आहे. तसं ओमकार गेम खेळायला लागला आहे. जसं काल तो अडून बसला होता का विशाललाच मला विशाललाच म्हणजे उमेदवारी द्यायची, तसं ओमकार थोडाफार खेळायला लागला. आयुष पण आजारी आहे. कदाचित आयुषही घराबाहेर जाऊ शकतं जर तो जास्त आजारी असेल तर, सांगता नाही येत. पण सध्या सचिन कुमावत जे आहे ना, हे कॅप्टन नाही बनले. कॅप्टन बनले सागर कारंडे. तुमचं काय म्हणणं आहे यावर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सागर कारंडेचे फॅन असाल तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला कोणाला बघायचं होतं कॅप्टन होताना, सचिनला की सागरला?